नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण थेट 2026च्या उत्तरार्धात डोकावणार आहोत. कुंभ राशीसाठी जून ते डिसेंबर हा काळ कसा असेल यावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. मूळ स्रोतांवरून असं दिसतंय की हा काळ अत्यंत गतिमान आणि मोठे बदल घडून आणणारा आहे. तर या 7 महिन्यांच्या प्रवासात नेमकं काय दडलंय? चला, अजिबात वेळ न दवडता थेट सुरुवात करूया. तर आजच्या या विश्लेषणाची रूपरेषा अगदी सोपी आहे. आपण एकूण 5 महत्त्वाचे टप्पे पाहणार आहोत. पहिला म्हणजे पुढील मार्ग, मग पायाभरणी, मोठे बदल आणि स्थैर्य. यामधून आपण महिन्यानुसार प्रवास करू आणि शेवटी अत्यंत उपयुक्त अशा उपाय आणि शुभ गोष्टींकडे वळूया, ज्या तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील. चला तर मग, आपला पहिला विभाग आहे पुढील मार्ग. ह्यात आपण कुंभ राशीसाठी आगामी 7 महिन्यांचा एकंदरीत आढावा घेणार आहोत. आता ह्या संपूर्ण प्रवासाकडे एक नजर टाकली तर तुमच्या लक्षात येईल की इथे एक विशिष्ट पॅटर्न आहे. जूनमध्ये सुरुवातीचे बदल पाहायला मिळतील, मग ऑगस्टमध्ये ह्या प्रगतीला अचानक खूप वेग येईल, ऑक्टोबर उजाडेल तेव्हा नवीन क्षितिजे खुणावू लागतील आणि सरतेशेवटी डिसेंबर महिना एक अतिशय समाधानकारक असं स्थैर्य घेऊन येईल. हा क्रम समजून घेणं खूप गरजेचं आहे बरं का, कारण प्रत्येक पुढचा टप्पा हा मागच्या टप्प्यावरच उभा आहे. आणि हो, हा 7चा आकडा खूप काही सांगून जातो. हे सलग 7 महिने म्हणजे नुसताच काळ लोटायचा नाहीये. आर्थिक नियोजन, करिअरचे महत्त्वाचे निर्णय आणि आपल्या नातेसंबंधांमध्ये समतोल राखण्यासाठी ही एक मोठी सुवर्णसंधी आहे. विश्लेषण असं सांगतं की या 7 महिन्यांच्या खिडकीतून तुम्ही तुमच्या भविष्याची एक अतिशय भक्कम पायाभरणी करू शकता. यानंतर आपला दुसरा विभाग आहे जून आणि जुलै. पायाभरणी, बदल आणि कामाचा ताण कसा हाताळायचा आणि पुढच्या काळाची पूर्वतयारी कशी करायची हे आपण यात बघूया. आता हे 2 महिने पहा. खरं तर हे महिने म्हणजे एकाच नाण्याची 2 बाजू वाटतात. जून महिना हा नवीन कामाचा आणि एका नव्या उत्साहाचा आहे. जबाबदाऱ्या वाढतील, पण जुने गैरसमजही दूर होतील. मात्र लगेच जुलैमध्ये आपल्याला जरा व्यावहारिक दृष्टिकोन ठेवणं गरजेचं आहे. कामाचा ताण वाढेल, त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवून बचतीवर भर द्यावा लागेल. पण चांगली गोष्ट म्हणजे या सगळ्या धावपळीतही कुटुंबातलं वातावरण मात्र अगदी आनंदी आणि आश्वासक राहील. या 2 महिन्यात काही विशेष गोष्टींवर लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. आर्थिकदृष्ट्या बघायचं झालं तर वाहन किंवा घरासंदर्भात अचानक खर्च निघू शकतात, त्यामुळे बजेटवर बारीक लक्ष ठेवा. आरोग्याबद्दल सांगायचं तर उष्णतेचा त्रास आणि थकवा टाळण्यासाठी पाणी भरपूर प्या आणि झोप पूर्ण घ्या. जर तुम्ही अविवाहित असाल तर तुमच्यासाठी नवीन ओळखी होण्याची दाट शक्यता आहे. आणि एक मोठा दिलासा म्हणजे ऑफिसमध्ये वरिष्ठ आणि घरी नातेवाईक तुमचा भक्कम आधार बनतील. आता वळूया आपल्या तिसऱ्या विभागाकडे. ऑगस्ट ते ऑक्टोबर मोठे बदल. हा काळ खऱ्या अर्थाने प्रगती आणि नव्या संधींचा असणार आहे. ऑगस्ट महिन्याची सुरुवातच खूप धमाकेदार होईल असं दिसते. करिअरमध्ये प्रमोशन किंवा वरिष्ठांकडून कौतुक होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना नवीन क्लायंट्स मिळू शकतील. विद्यार्थी आणि विशेषतः स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी हा काळ अगदी उत्तम ठरेल. पण या सगळ्या वेगामुळे थोडा ताण किंवा डोकेदुखी होऊ शकते. म्हणूनच श्रोत्याने एक अतिशय स्पष्ट सल्ला दिला आहे की हा तणाव टाळण्यासाठी योग आणि ध्यानाचा नियमित सराव करणं गरजेचं आहे. आता परिस्थिती कशी वेगाने बदलते ते पहा. सप्टेंबर महिना अचानक मिळणारा आर्थिक लाभ आणि अडकलेले पैसे मिळवून देणारा ठरेल. नात्यांमध्येही खूप गोडवा येईल आणि विवाहाचे प्रस्तावही समोर येऊ शकतील. पण ऑक्टोबरमध्ये परिस्थिती थोडं वेगळं वळण घेते. इथे मोठे संरचनात्मक बदल दिसतात. जॉब बदलण्याची संधी किंवा अगदी परदेशवारीचीही शक्यता आहे. अर्थात या सगळ्या धावपळीत पोटाचे विकार टाळण्यासाठी आहारावर विशेष लक्ष देण्याचा सल्ला इथे मिळतो. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. सप्टेंबरसाठी एक अत्यंत स्पष्ट आणि सावधगिरीची सूचना मूळ स्रोतात दिली आहे. कोणावरही अतिविश्वास ठेवू नका. बघा, जेव्हा अचानक पैसा येतो किंवा यश मिळतं तेव्हा आपण भावनिक होऊन जातो. पण व्यावसायिक आणि वैयक्तिक व्यवहारांमध्ये अत्यंत प्रॅक्टिकल राहणं आणि सावधगिरी बाळगणं किती महत्त्वाचं आहे हेच यातून अगदी अचूकपणे सांगितलं आहे. आपला चौथा विभाग आहे नोव्हेंबर आणि डिसेंबर, स्थैर्य. तुम्ही जी वर्षभर मेहनत केली आहे ना, त्याचं फळ मिळण्याची ही वेळ आहे. या शेवटच्या 2 महिन्यात खरोखरच खूप छान फळं मिळताना दिसतील. नोव्हेंबरमध्ये गुंतवणुकीतून नफा, बोनस किंवा काही अतिरिक्त उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. घरात शुभकार्य किंवा फॅमिली ट्रिपचे योग आहेत.
या सगळ्यामुळे तुमच्या आत्मविश्वासात लक्षणीय वाढ होईल. आणि विशेष म्हणजे तुमच्या वर्षभराच्या मेहनतीची वरिष्ठांकडून पूर्ण दखल घेतली जाईल आणि भरपूर कौतुकेही होईल. आणि हे बघा, डिसेंबर महिना केवळ वर्षाचा शेवट करत नाही, तर तो आपल्यासोबत नातेसंबंधांमधले अत्यंत सखोल बंध आणि भक्कम अशी आर्थिक स्थिरता घेऊन येतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर हे वर्ष एका अतिशय सकारात्मक आणि उत्तम वळणावर संपणार आहे. आता येऊया आपल्या 5व्या आणि अंतिम विभागाकडे, उपाय आणि शुभगोष्टी. या ज्योतिषशास्त्रीय कृती आणि साधनांचा आपल्याला नक्कीच उपयोग होऊ शकतो. स्रोतानुसार जर आपण काही विशिष्ट गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनात वापरल्या तर सकारात्मक ऊर्जा नक्कीच वाढू शकते. जसं की निळा आणि जांभळा हे रंग, 5 आणि 8 हे अंक, शनिवारचा दिवस आणि आराध्य दैवत म्हणून शनिदेव. हे घटक अतिशय शुभ मानले गेले आहेत. ही माहिती अगदी सहज लिहून ठेवण्यासारखी आहे. आणि आता बघूया काही सोपे पण अतिशय प्रभावी उपाय. ही एक अतिशय सुटसुटीत अशी कृती योजना आहे. पहिली पायरी, दर शनिवारी काळे तीळ दान करणे. दुसरी पायरी, विशिष्ट मंत्राचा जप करणे. तिसरी पायरी म्हणजे मानसिक शांततेसाठी नियमितपणे ध्यान किंवा मेडिटेशन करणे. आणि चौथी, अत्यंत महत्त्वाची पायरी म्हणजे गरजू लोकांना निस्वार्थपणे मदत करणे. हे उपाय खूपच सोपे आहेत, जे तुम्ही रोजच्या जगण्यात सहज अंमलात आणू शकता. मघाशी आपण ज्या मंत्राचा उल्लेख केला तो हाच आहे. ओम शम शनिश्चराय नमः. हा शनिदेवाचा मंत्र आहे. ज्यांना या उपायांचं पालन करायचे आहे ते नक्कीच हा मंत्र नोंदवून घेऊ शकतात. अडथळे दूर करण्यासाठी आणि शांततेसाठी हा खूप प्रभावी मानला जातो. तर आता आपण अगदी शेवटाकडे आलो आहोत. संपूर्ण जून ते डिसेंबर 2026 या काळावर पुन्हा एकदा नजर टाकली तर काही महत्त्वाचे मुद्दे समोर येतात. हा काळ करिअरमधील लक्षणीय प्रगतीचा आणि सातत्यपूर्ण आर्थिक सुधारणांचा आहे. आयुष्यात नवीन संधी दडलेल्या आहेत. या काळात तुमची मानसिक परिपक्वता वाढेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचे नातेसंबंध अधिक मजबूत आणि दृढ होतील. आणि आता जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न. हे सगळं विश्लेषण पाहिल्यानंतर आगामी काळातल्या संधींकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन कसा बदलेल? ह्या माहितीचा वापर करून तुम्ही पुढच्या या 7 महिन्यांची आखणी अधिक चांगल्या पद्धतीने कशी करू शकाल याचा नक्की विचार करा. आजच्या सखोल विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. अशाच एका रंजक विषयावर आपण पुन्हा नक्की भेटू.